जय हिंद जय महाराष्ट्र. मी आपला डी एन साबळे. पहिले वापरा आणि मग विश्वास करा. मंडळी, आज आपण आलेलो आहे पोखरण रोड नंबर 2 वरती, जिथे ठाणा स्टेशनपासून आपण एक साधारणतः 4.5 किलोमीटर अंतरावरती आहोत. पोखरण 2 हा एक खूप गजबजलेला आणि खूप चांगलं लोकेशन आहे. तर ह्या ठिकाणी दामजी श्यामजींचं एक प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे महावीर स्प्रिंग म्हणून. आज ज्यावेळेला आपण महावीर स्प्रिंग मध्ये 2 BHK चा फ्लॅट बघणार आहोत, तर ज्यावेळेला फ्लॅटच्या आतमध्ये आपण येतो त्यावेळेला तुम्हाला 10 बाय 15 फुटाचा हा प्रशस्त असा तुमचा हॉल असणार आहे. आणि जेव्हा हॉलमधनं आपण बाहेर येणार त्यावेळेला इमिडिएटली जेव्हा हॉलच्या बाहेर आल्यानंतर समोर जर बघितलं तर तुम्हाला येऊर हिलचा डोंगर पूर्णपणे दिसणार आहे. आणि त्या येऊर हिलचा डोंगर बघण्यासाठी साधारणतः 9 बाय 5 ची ही बाल्कनी सुद्धा याच्यामध्ये असणार आहे. ज्यावेळेला आपण खालच्या फ्लोअरवरती आहोत त्यावेळेला बाल्कनीची साईज थोडी तुमची छोटी असणार आहे. पण तो ज्यावेळेला हायर फ्लोअरला आपण जाणार आहोत त्यावेळेला त्या बाल्कनीची साईजही मोठी होणार आहे. सो मला असं वाटतंय आता हा आपण सॅम्पल फ्लॅट बघतोय, पण ज्यावेळेला हायर फ्लोअरला आपण जाणार आहोत त्यावेळेला हे तुम्हाला कम्प्लिटली येऊर हिलचा डोंगर हा परिपूर्णरित्या खूप चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. हे जे लोकेशन आहे, ह्या लोकेशनच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल्स, ज्युपिटर हॉस्पिटल इथनं खूप जवळ आहे. त्यानंतर बेथनी हॉस्पिटल इथनं खूप जवळ आहे. वसंत विहार मार्केटही खूप जवळ आहे. तर त्या हिशोबाने हा फ्लॅटही त्या पद्धतीचा आहे. आणि दामजी श्यामजी हे 1962 पासून मार्केटमध्ये घरं बनवायचे कामं करतायत. ज्यावेळेला हॉल आपला पूर्ण होतो बाल्कनीतनं आपण हॉलच्या साईडला ज्यावेळेला किचन मध्ये येतो त्यावेळेला किचनची ही खूप अशी मोठी साईज 8 बाय 8चं हे तुमचं किचनची साईज असणार आहे. किचन मॉड्युलर आपल्याला करून मिळणार नाहीये, खाली किचन असणार आहे, पण ह्या पद्धतीचं तुम्हाला किचन एल शेप मधले मिळणार आहे. आणि जेव्हा आपण किचनच्या इमिडिएटली बाहेर येऊ तर तुम्हाला तिकडे डायनिंगचा स्पेस दिसणार आहे. तर त्या डायनिंगचा स्पेस सुद्धा जवळजवळ 5.5 बाय 8चा हा डायनिंगचा स्पेस मिळणार आहे, जो खूप मोठा आणि प्रशस्त असणार आहे. त्यानंतर इमिडिएटली एक गेस्ट बेडरूम असणार आहे किंवा चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही समजू शकता. तर ह्या चिल्ड्रन बेडरूमची साईज आहे, वॉलड्रॉपला इकडे स्पेस आहे. अधिक तुम्ही जर बघितलं तर ह्या बेडरूमची साईज ही 9.5 बाय 11 फुटाचं हे तुमचं बेडरूम असणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूमलाही परत बाल्कनी दिलेली आहे, जी बाल्कनी तुमची 9 बाय 3 ची बाल्कनी तुम्हाला ह्या चिल्ड्रन्स बेडरूमला पण असणार आहे. आणि वरती याचा परत व्ह्यू जर बघितला तर म्हणजे थोडक्यात हॉलचा व्ह्यू येऊर हिल्स, चिल्ड्रन्स बेडरूमचा व्ह्यू येऊर हिल्स, आणि आता आपण शेवटच्या बेडरूम कडे जाणार आहोत. त्यावेळेला पण जर बघितलं तर तुम्हाला इमिडिएटली आपण ज्यावेळेला इकडे येतो हा पॅसेज, आणि पॅसेजच्या नंतर हे एक कॉमन वॉशरूम आहे. त्या कॉमन वॉशरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर त्याच्यात काय केलं, ड्राय स्पेस हा इन्क्लुडिंग इकडे दिल्यामुळे हा तुमचा वॉशिंग मशीनसाठी स्पेस आहे. आणि इकडे हे बाथरूमची साईज आहे, याची साईज पण जर तुम्ही बघितली तर 10 बाय 4.5 ची ही तुमची वॉशरूमची साईज असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेला हा बाहेर इकडे साईडला येणार त्यावेळेला हे मास्टर बेडरूम असणार आहे. तर मास्टर बेडरूम जरी बघितलं तर मास्टर बेडरूमच्या वॉशरूमची साईज जर आपण बघितली तर जवळजवळ 6.5 बाय 7.5 ही तुमची ह्या मास्टर बेडरूमच्या ह्याची एवढी मोठी साईज आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण हा शेवटचा बेडरूम मध्ये येणार आहोत तर ह्या बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली, ह्या साईडला त्यांनी वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. आणि इकडे तुमचं टीव्ही युनिट, अधिक ह्याचं जे साईज आहे 9 बाय 11.25 पर्यंतची ही बेडरूमची साईज असणार आहे. आणि इमिडिएटली जेव्हा आपण इकडे येणार तर तुमचा जो मास्टर बेडरूम आहे त्यालाही बाल्कनीचा स्पेस दिलेला आहे. आणि ह्या बाल्कनीच्या तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला परत येऊर हिल्सचा डोंगर दिसणार आहे. आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट जर बघितली तर 9.5 फुटाची तुमची याची हाईट असणार आहे, सिलिंग हाईट असणार आहे. लोकेशन वाईज हा फ्लॅट खूप चांगला आहे. येऊरच्या डोंगराला लागून असणारा फ्लॅट आहे. व्ह्यू वाईज जर बघितलं तर खूप सुंदर फ्लॅट आहे. जर तुम्हाला या फ्लॅट संदर्भात अधिक जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की फोन करू शकता आणि माझ्याकडनं तुम्ही त्याची माहिती घ्या. मी तुम्हाला ह्या प्रोजेक्ट बद्दलची इत्तमभूत चांगल्यात चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर समजा तुम्हाला आवडलं आणि बघायचं जरी असेल तर आम्ही त्याच्यासाठी पण आपल्याला नक्की सहकार्य करू. माझा व्हिडिओ कसा वाटतोय त्याबद्दल तुम्ही नक्की प्रतिक्रिया द्या आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा, जेणेकरून मला थोडा उत्साह येईल आणि मी नवीन नवीन काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.